नमस्कार. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प येथून अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर रेखा जाधव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण MA अर्थशास्त्र या अंतर्गत आपण MAचा जो अर्थशास्त्राचा जो विषय आहे यामध्ये जो MA अर्थशास्त्राचा जो भाग दुसरा आहे त्यामध्ये सेमिस्टर 4th मध्ये जो आपला जो काही वैकल्पिक विषय म्हणजे जो इलेक्टिव्हचा जो पेपर आहे या इलेक्टिव्ह पेपरमध्ये श्रम अर्थशास्त्र या विषयीची संपूर्णपणे अभ्यासक्रम काय आहे याची आपण माहिती घेतली होती. याच वैकल्पिक विषयाच्या अंतर्गत म्हणजेच श्रम अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत कोणकोणते जे चॅप्टर्स या ठिकाणी समाविष्ट होतात यामधील पहिलं चॅप्टर कोणताही याविषयी आज आपण काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. त्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पहिलं चॅप्टर हे श्रम अर्थशास्त्राची ओळख असं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे की उत्पादन घटकाचे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे काही 4 घटक असतात. या 4 घटकामध्ये श्रमाची जी भूमिका आहे, या श्रमशक्तीची जी भूमिका आहे ती अनन्यसाधारण अशी आहे. कारण की हे जे काही श्रम आहे हे श्रम मानवी असं घटक आहे आणि याच मानवी घटकाच्या अंतर्गत अंगभूत असे कौशल्य यामध्ये समाविष्ट होतात. त्याचप्रमाणे हे श्रम जे आहे श्रम ही एक सजीव असा घटक असून मानवी असा घटक आहे आणि यामध्ये या श्रमाच्या श्रमाच्या अंतर्गत म्हणजे हे जे उत्पादन जे घटक जे 4 महत्त्वाचे आहे याच्यामध्ये श्रम हा जो घटक आहे या श्रमाला काम करत असताना उत्पादन प्रक्रियेमध्ये त्याला त्याची भूमिका बजावत असताना त्याला शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही क्रिया या ठिकाणी योग्य प्रकारे करणं अतिशय गरजेचं असतं. कारण की श्रम म्हटलं की त्या ठिकाणी श्रम हा मानवी घटक असतो, तो सजीव असतो. त्याचप्रमाणे श्रम हा गतिशील आणि त्याचप्रमाणे तो कार्यशील असा या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेमध्ये तो त्याची भूमिका अतिशय चोखपणे बजावत असतो. आणि अशाच प्रकारे श्रमाची जी भूमिका आहे, श्रमिकाची जी भूमिका आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये ती जर त्याने योग्य प्रकारे निभावली, ही जी भूमिका आहे ती त्या भूमिकेला जर त्याने योग्य प्रकारे न्याय दिला तर नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये लवकरात लवकर उत्पादन प्रक्रियेमध्ये या श्रमाची जी भूमिका आहे ही भूमिका जर चांगल्या प्रकारे असेल तर नक्कीच उत्पादन प्रक्रिया योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे पार पाडून अर्थव्यवस्थेला चांगले दिवस येण्यास वेळ लागणार नाही. मग हा जो काही घटक आहे श्रम, हा जो घटक आहे हे जे श्रम अर्थशास्त्र जे आहे जो विषय आहे हा श्रम अर्थशास्त्र ही भारतीय हा अर्थशास्त्राची एक महत्त्वपूर्ण अशी शाखा या ठिकाणी मानली जाते. मग या श्रमाच्या अर्थशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर हा जो श्रमाचा अर्थशास्त्र जे आहे हे श्रमाचं अर्थशास्त्र आपल्याला या ठिकाणी 2 प्रकारे कार्य करताना आपल्याला आढळून येतं. ते म्हणजे एक वेतनासंबंधी आणि वेतनाशी संबंधित ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत या समस्यांचा अभ्यास या ठिकाणी श्रम अर्थशास्त्र करत असलेलं आपल्याला आढळून येतं. आणि अशाच या श्रमाचं जे काही महत्त्व आहे, या श्रमाचा जो रोल आहे, जी भूमिका आहे ही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची मानली जाते. कारण की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये संपत्तीमध्ये महत्त्वाचा वाटा, त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण असा वाटा, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण असा कणा म्हणून सुद्धा श्रमाकडे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहिलं जातं. म्हणून ही श्रमशक्ती म्हणजे नक्की काय, ही श्रमशक्ती कोणकोणत्या घटकांवर अवलंबून आहे, श्रमशक्ती ठरवणारे घटक नक्की कोणकोणते आहे, त्याच पद्धतीनं श्रमाचं महत्त्व नक्की काय आहे हे अनुषंगानं आणि अनुक्रमे आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं क्रमप्राप्त ठरतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की श्रमशक्ती म्हणजे नक्की काय. तर श्रमशक्ती म्हणजे नक्की काय हे बघत असताना वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी, वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यांची मते श्रमशक्तीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मांडलेली आपल्याला आढळून येते. त्यामध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो,
श्रमशक्ती जर आपण पाहिली तर संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये जेवढी काही लोकसंख्या आहे ही सगळीच लोकसंख्या या ठिकाणी श्रमशक्ती म्हणून आपण या ठिकाणी तिचा उल्लेख करू शकत नाही। कारण की श्रमशक्ती म्हणजे अशी शक्ती की ज्या शक्तीमध्ये अशी काही शक्ती की जी शक्ती काम करण्यासाठी उत्सुक आहे परंतु तिला काम मिळत नाही, परंतु ती काम करण्यासाठी तयार आहे, त्यांनाच आपण काय म्हणू शकतो की श्रमशक्ती म्हणू शकतो। म्हणजे सक्रिय प्रकारे एखाद्या कार्यामध्ये ती व्यक्ती काय करते, त्या ठिकाणी काम करण्यासाठी उत्सुक असते, काम करण्यासाठी तयार असते, तिला आपण श्रमशक्ती म्हणू शकतो। म्हणजे उदाहरणार्थ भारताची लोकसंख्या जर आपण बघितली तर 138 कोटी लोकसंख्या ही आपली श्रमशक्ती आहे का असं आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरेल। कारण की श्रमशक्ती हा वेगळा आहे आणि देशाची लोकसंख्या ही वेगळी आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की श्रमशक्ती, सक्रिय श्रमशक्तीलाच कार्यक्षम श्रमशक्ती असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे सक्रिय म्हणजे या ठिकाणी कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुक असलेली आणि कोणत्याही कार्यामध्ये त्या व्यक्तीचं काम करण्यामध्ये त्या व्यक्तीचं जे असलेलं जे काही भूमिका आहे किंवा त्या कुठल्याही XYZ कार्यामध्ये त्या व्यक्तीचे काम करण्याची तयारी असणं, हिला काय म्हटलं जातं, श्रमशक्ती असं म्हटलं जातं। मग यामध्ये वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी त्यांची वेगवेगळे विचार प्रवाह मांडलेले आहेत, वेगवेगळे मतं मांडलेले आहेत। त्याच्यामध्ये जोहान्स यांनी जी काही व्याख्या या ठिकाणी मांडलेली आहे ती तुमच्यासमोर मी या ठिकाणी दिलेली आहे। ती काय आहे बघा, देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे स्वरूप ज्या कार्यक्षम लोकसंख्येच्या योगदानावर अवलंबून असते अशा श्रमिकांना श्रमशक्ती असे म्हणतात, म्हणजेच लेबर फोर्स। ओके, मग जोहान्स काय म्हणतात, देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे स्वरूप ज्या कार्यक्षम लोकसंख्या हा जो वर्ड आहे, तो वर्ड हा शब्द आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे श्रमशक्तीमध्ये। म्हणजेच या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा जो विकास आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचं जे स्वरूप आहे हे ज्या कार्यक्षम लोकसंख्येच्या योगदानावर अवलंबून असतं अशा श्रमिकांना श्रमशक्ती असे म्हणतात। ओके, त्यामध्ये हे जे काही समोरचं चित्र आहे या चित्राचं जर आपण योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की बरंचसं श्रमशक्तीशी रिलेटेड, श्रमाशी रिलेटेड, लेबरशी रिलेटेड, लेबर फोर्सशी रिलेटेड आलं लक्षात, बरंचसं चित्र या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। या ठिकाणी 3 मजूर वेगवेगळी पोती खांद्यावर घेऊन या ठिकाणी काम करताना आपल्याला आढळून येत आहे विद्यार्थ्यांनो। म्हणजे त्यांचा या ठिकाणी शारीरिक सहभाग आणि मानसिक सहभाग या ठिकाणी असलेला आपल्याला आढळून येतो। म्हणजे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे स्वरूप ज्या कार्यक्षम लोकसंख्येच्या उत्पन्नावर, योगदानावर अवलंबून असते अशा श्रमिकांना श्रमशक्ती असे म्हणतात। म्हणजे हे काय जे 3 मजूर आहे, हे 3 मजूर जे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत, हे 3 मजूर या ठिकाणी काय करत आहात, या ठिकाणी एक लोकसंख्येचा एक भाग आहेच, आपल्या देशातील लोकसंख्येचा एक भाग आहेच, परंतु ते या ठिकाणी ते काय करत असते, त्यांचं काम करत आहेत आणि ते त्यांचं योगदान या ठिकाणी कामाच्या ठिकाणी देत आहेत। म्हणून त्याला काय म्हटलं, आपलं श्रमशक्ती या ठिकाणी म्हणू। विद्यार्थी मित्रांनो, अशीच ही जी काही श्रमशक्ती आहे, ओके, ही श्रमशक्ती ही वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते। मग वेगवेगळ्या घटकांवर ही श्रमशक्ती अवलंबून असते, वेगवेगळे घटक निर्धारित करत असते। मग हे कोणकोणते घटक आहे की हे घटक श्रमशक्ती निर्धारित करणारे असतात? त्यामध्ये अनुवांशिक गुण आहे, नैतिक गुण आहे, हवामान, संतुलित आहार आणि योग्य निवारा, कामाचे तास, कामाची जागा असेल, शिक्षण आणि प्रशिक्षण, त्याचप्रमाणे कामाचा आर्थिक मोबदला, यंत्राची स्थिती, व्यवस्थापनात आणि नफ्यात भागीदारी, अन्य सोयीसुविधा, असे विविध घटक, श्रमशक्ती निर्धारित करणारे घटक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। या विविध घटकांचा आपण एक घटकाचा आपण या ठिकाणी आता सखोलपणे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणार आहोत। यामध्ये श्रमशक्ती निर्धारित करणारा पहिला जो घटक आहे तो म्हणजे अनुवांशिक गुण। तर बघा, शब्दामध्येच अर्थ दडलेला असतो, म्हणून नेहमी माझं तुम्हाला नेहमी सांगणं असतं की शब्दावरती नेहमी फोकस करत चला, शब्द आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवत असतात। मग अनुवांशिक गुण म्हणजे जर श्रमशक्ती देणारे जे श्रमिक आहेत त्या श्रमिकांमध्ये काही अनुवांशिक गुण असतात आणि हेच अनुवांशिक गुण श्रमाचं जे कौशल्य आहे ते कौशल्य काय करत असतात रे, तर अनुवांशिक गुणामार्फत म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे
ते देत असतात. म्हणजे हे जे काही श्रमाचं कौशल्य आहे, हे श्रमाचं कौशल्य हे मूळतः हे जे अनुवंशिक गुण असतो, तर अशा प्रकारे हा अनुवंशिक गुण हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जर दिला गेला तर नक्कीच काय होणार आहे की तो जो काही श्रमिक आहे तो श्रमिक त्याचं कार्य योग्य प्रकारे करू शकतो किंवा कार्यक्षमपणे तो श्रमिक त्या ठिकाणी कार्य करताना आपल्याला आढळून येतो. परंतु या उलट जर आपण पाहिलं तर आनुवंशिकतेचा हा जो काही गुण आहे, हा गुण जर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जर गेला नाही तर या ठिकाणी तो श्रमिक कार्यक्षम आपल्याला आढळून येतो, तो चांगल्या प्रकारे तो कार्य करू शकत नाही. म्हणजेच श्रमशक्ती ठरविणारे, निर्धारित करणारे, श्रमशक्तीवर परिणाम करणारे जे काही घटक आहे त्या घटकांमधील पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे आपला आनुवंशिक गुण. त्यानंतर श्रमशक्ती निर्धारित करणाऱ्या घटकांमधील दुसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे नैतिक गुण. मग नैतिक गुणांमध्ये कोणकोणत्या गुणांचा समावेश होतो की हे गुण काय करत असतात, श्रमशक्ती निर्धारित करत असतात, श्रमशक्तीवर परिणाम करत असतात. मग नैतिक गुणांमध्ये तुमचं सचोटी आली, त्याचप्रमाणे प्रामाणिकपणा आला, त्याचबरोबर तुमची जबाबदारी आली, त्यानंतर जर आपण बघितलं तर विश्वासूपणा आला, तसंच नियमितपणा आला. आलं लक्षात? या सगळ्या सचोटी, नैतिकता या सगळ्या जे काही गुण आहे हे गुण नैतिक गुणांमध्ये समाविष्ट होतात. आणि श्रमिकाने जर सचोटीने नियमितपणाने आणि प्रामाणिकपणे जर कार्य केलं तर नक्कीच तो त्याच्या कामाला न्याय देऊ शकेल आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये नक्कीच तो चांगल्या प्रकारे तो त्याची भूमिका काय करू शकतो, बजावू शकतो. म्हणजे आणि ज्या श्रमिकांमध्ये नैतिक गुणांचा अभाव असलेला आपल्याला आढळून येतो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आजूबाजूला देखील आपण उघड्या डोळ्याने जर बघत असू तर बरेचसे कामगार, बरेचसे श्रमिक हे कामचुकार असतात, त्यांचं कार्य ते योग्य प्रकारे करत नाही, कामचुकारपणा करतात, वेळेवर कामावर हजर राहत नाही. अनियमितपणा जर त्यांच्यामध्ये जर आढळून आलेला अनियमितपणा आणि कामचुकारपणा या गोष्टी जर त्याच्यामध्ये असेल तर तो योग्य प्रकारे तो श्रमिक कार्य करू शकत नाही, कार्यक्षमपणे तो त्याच्या कामाला न्याय देऊ शकत नाही. म्हणून श्रमशक्ती ठरविणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला नैतिक गुण. ज्या ठिकाणी नैतिक गुण योग्य प्रकारे असतील, नैतिक गुणांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनावरती आणि या ठिकाणी उत्पादनावरती चांगल्या प्रकारे अनुकूल असा परिणाम होत असलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर हवामानाचा सुद्धा श्रमशक्तीवरती परिणाम होत असलेला आपल्याला आढळून येतो. जर हवामानाविषयीचा जर आपण विचार केला तर उष्ण आणि जे काही थंड वातावरण, उष्ण आणि जे थंड वातावरण असेल तर थंड आणि उष्ण वातावरणामध्ये काम करणारे श्रमिक हे योग्य प्रकारे काम करू शकत नाही, कारण की त्याच्या आरोग्यावर प्रतिकूल असा परिणाम आपल्याला आढळून येतो. परंतु जर आपण विचार केला तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये काम करणारे जे काही श्रमिक आहे हे श्रमिक मात्र कार्यक्षमपणे जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतील तुलनात्मक दृष्ट्या उष्ण आणि थंड हवामान असलेल्या प्रदेशातील श्रमिकांच्या तुलनेमध्ये. म्हणून हवामान हा घटक सुद्धा श्रमिकांवरती किंवा श्रमशक्तीवरती परिणाम करणारा, श्रमशक्ती ठरविणारा, श्रमशक्ती निर्धारित करणारा एक महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर चौथा जो घटक आहे तो म्हणजे संतुलित आहार आणि योग्य निवारा. म्हणजेच श्रमिकांना काम करण्यासाठी त्यांना आवश्यक असणारा जे काही सकस आहार जो आहे, संतुलित आहार, तो संतुलित आहार मिळणं अतिशय गरजेचं आहे. जर कामगारांना जे काही श्रमिक आहे ह्या श्रमिकांना योग्य असा सकस आहार जर त्यांना पोषण आहार जर त्यांना योग्य प्रकारे मिळाला तर ते कामाच्या ठिकाणी सुद्धा ते काय करू शकतील, योग्य असा काम करून त्यांच्या कामाला ते न्याय देऊ शकतील. परंतु जर या ठिकाणी सकस आहार आणि संतुलित आहाराचा अभाव जर या ठिकाणी आपल्याला आढळून आला तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट, प्रत्यक्ष प्रतिकूल परिणाम त्यांच्या आरोग्यावर असलेला दिसून येतील. त्यातून त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतील. त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकेल आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य जर धोक्यात आलं तर परिणामी ते कामाच्या ठिकाणी ते त्यांचं जे योगदान आहे ते योगदान चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, श्रमशक्ती निर्धारित करणाऱ्या घटकांपैकी संतुलित आहार आणि योग्य निवारा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
जसं संतुलित आहार गरजेचा आहे, म्हणजेच व्यक्तीला कामाच्या ठिकाणी व्यक्तीला जे काही कामाचं ठिकाण आहे, या कामाच्या ठिकाणी तिचं योगदान चांगल्या प्रकारे देण्यासाठी तिचं आरोग्य जेवढं महत्त्वाचं आहे, सुदृढ आरोग्य असणं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे तिचं म्हणजे तिला योग्य निवारा मिळणं महत्त्वाचं आहे. कारण की योग्य निवारा जर तिला मिळाला नाही तर तरीसुद्धा वेगवेगळ्या आजारांना तिला काय करावं लागतं, त्या श्रमिकांना किंवा जे काही काम करणारे जे श्रम देणारे श्रमिक जे आहे, श्रमशक्ती देणारे श्रमिक आहेत, त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याचे विपरीत परिणाम या श्रमिकांवरती होत असलेले आपल्याला आढळून येतात. प्रतिकूल परिणाम होत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर श्रमशक्ती निर्धारित करणारा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कामाचे तास. मग कामाचे तास, श्रमिकाचा जे कामाचे तास आहे, हे कामाचे तास हे ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणेच असावे. जर त्याच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त काम जर करून घेतलं तर त्याचासुद्धा त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि परिणामी तो त्याचं योगदान त्याच्या कार्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये देऊ शकत नाही. त्याचा थकवा त्याच्यानंतर त्याची मेंटॅलिटी, त्याचं ते मानसिकदृष्ट्या तो त्या ठिकाणी त्याचं खच्चीकरण होतं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तो थकतो आणि त्याचा डायरेक्ट इफेक्ट त्याच्या कामावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच या ठिकाणी कामाचे ताससुद्धा श्रमिकाला किती असावे याचासुद्धा हा मुद्दासुद्धा अतिशय या ठिकाणी महत्त्वपूर्ण आणि अतिशय अधोरेखित करण्यासारखा असा आहे. म्हणजेच सरकारने जेवढे 8 तास किंवा 6 तास जे कामाचे ठरवून दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काम करून घेणं हे सुद्धा श्रमिकासाठी काय आहे, त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रतिकूल असलेलं आपल्याला दिसतं. कारण की त्याचे डायरेक्ट इफेक्ट आपल्याला श्रमिकाच्या आरोग्यावर असलेले या ठिकाणी दिसून येतात. त्याचप्रमाणे कामाची जागा, जो काही श्रमिक आहे तो श्रमिक ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी कामाची जी जागा असते ती कामाची जागा हवेशीर असणं अतिशय गरजेचं असतं. त्या ठिकाणी स्वच्छ प्रकाश येत असलेला आपल्याला स्वच्छ प्रकाश असावा. त्याचप्रमाणे वातावरण चांगलं असावं. अंधकारमय त्या ठिकाणी अंधकारमय अशा जागेवरती त्याने जर काम केलं तर तो योग्य प्रकारे काम करू शकणार नाही. म्हणून श्रमशक्ती ठरवणारं जे काही घटक आहे कामाची जागा, ही कामाची जागासुद्धा कशी असावी, चांगली असावी. त्याचप्रमाणे खेळीमेळीचं वातावरण कामाच्या ठिकाणी जर असेल तर नक्कीच तो चांगल्या प्रकारे काम करून उत्पादन प्रक्रियेमध्ये त्याचा चांगला परिणाम या ठिकाणी दिसून येतो आणि उत्पादन प्रक्रियेमध्ये त्याचा प्रत्यक्ष आणि अनुकूल असा परिणाम होत असून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ शकतं आणि गुणवत्तापूर्ण असं उत्पादन या ठिकाणी आपल्याला होत असलेलं आढळून येतं. म्हणून श्रमशक्ती निर्धारित करणाऱ्या घटकांपैकी कामाची जागा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हवेशीर वातावरण असावं. त्याचप्रमाणे स्वच्छ प्रकाश कामाच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याचनंतर खेळीमेळीचं वातावरण जर असेल तरीसुद्धा त्याचा परिणाम हा श्रमिकाच्या श्रमशक्तीवरती असलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर शिक्षण आणि प्रशिक्षण हा घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे श्रमिकाचा श्रमशक्ती निर्धारित करणाऱ्या घटकांपैकी. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेला श्रमिक आणि अडाणी असा श्रमिक अशा 2 श्रमिकांची जर तुलना केली तर आपण खऱ्या अर्थानं न्याय देणारा जो श्रमिक आहे तो शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेला श्रमिकालाच आपण या ठिकाणी काय करणार आहोत, या ठिकाणी मार्क्स देणार आहोत. कारण की उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेले जे काही कर्मचारी असतात, जे श्रमिक असतात ते उत्पादन प्रक्रियेमध्ये चांगल्या प्रकारे ते त्यांचं योगदान देऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांची शिक्षणामुळे आणि प्रशिक्षणामुळे त्यांची बौद्धिक क्षमता उंचावलेली असते आणि त्याचा उपयोग ते उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी देत असलेले आपल्याला आढळून येतात. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर गवंडी काम करणारा जो श्रमिक आहे तो आणि तांत्रिक प्रशिक्षण घेतलेला जो इंजिनियर आहे, या इंजिनियरने या दोघांनी जर इमारत बांधली
तर याच्यामध्ये जर तुलना केली तर इंजिनियरने बांधलेली जी काही इमारत आहे ही इमारत या गवंडी काम करणाऱ्या श्रमिकापेक्षा नक्कीच कशी ठरते या ठिकाणी सरस असलेली आपल्याला आढळून येते। म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षण हा जो काही घटक आहे तो श्रमशक्ती ठरवणारा अतिशय महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला आढळून येतो आणि याचा डायरेक्ट इफेक्ट कशावरती होत असतो, श्रमशक्ती निर्धारित करत असतो। त्यानंतर कामाचा आर्थिक मोबदला जर योग्य प्रकारे वेळेवर जर कुठल्याही श्रमिकाला कुठल्याही व्यक्तीला जर मिळाला तर तो पुढे काम करताना सुद्धा मन लावून काम करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, सगळं नाटक केलं जातं परंतु पैशाचं नाटक केलं जात नाही आणि म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की कामाचा जो मोबदला आहे, आर्थिक मोबदला श्रमिकाला योग्य वेळी वेळेवर मिळणं ही त्याची काय आहे, हे त्याचा अधिकार आहे, हा त्याचा हक्क आहे आणि म्हणून जर त्याला वेळेवर त्याचा आर्थिक मोबदला जर मिळाला तर त्याच्या सहाय्याने तो त्याच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करतो। परिणामी त्याच्या सहाय्याने त्याचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं। म्हणजे ही एक चैनच आहे। ही चैन म्हणजे अर्थशास्त्र शिकत असताना मग तो श्रम अर्थशास्त्र असो किंवा मग पुढे जाऊन शेतीशी रिलेटेड कृषी अर्थशास्त्र असो, अर्थशास्त्र कोणतेही असो, सूक्ष्म अर्थशास्त्र असो, स्थूल अर्थशास्त्र असो, या अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या ज्या शाखा या शाखांचा अभ्यास करत असताना ही जी काही लिंक आहे ही लिंक आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहावयास मिळत असते आणि म्हणून ही जी लिंक आहे ही लिंक आपली कुठेही तुटता कामा नये आणि म्हणून उत्पन्न हे व्यक्तीचं फार महत्त्वाची आणि संवेदनशील अशी बाब आहे। उत्पन्न जर तिला वेळेवर आणि योग्य प्रकारे मिळालं तर व्यक्ती, असं म्हटलं जातं बघा की बंदा दिल लगा के काम करता है, परंतु जर वेळेवर जर त्याचा पैसा किंवा आर्थिक मोबदला जर योग्य आणि वेळेवर मिळाला नाही तर त्याचा प्रतिकूल परिणाम हा त्याच्या आरोग्यावर आणि काम करण्याच्या ज्या कामावर होत असलेला आपल्याला आढळून येतो। विद्यार्थी मित्रांनो, श्रमशक्तीवरती परिणाम करणाऱ्या घटकापैकी पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे यंत्रांची स्थिती। मग जर आपण ठरवलं की 100% जर यंत्राच्या सहाय्याने जर काम करायचं असं ठरवलं, आलं लक्षात, परंतु ते यंत्र चालू करण्यासाठी सुद्धा कशाची गरज असते तर कामगारांची गरज असते आणि हेच यंत्र योग्य स्थितीमध्ये जर काम करत असतील, चांगल्या प्रकारे जर आधुनिक पद्धतीचे जे यंत्रसामग्री जर त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जर उपलब्ध असतील, कामाच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या जे काही उद्योग असतील, त्याच्यानंतर वेगवेगळे कारखाने असतील, या कारखान्यामध्ये काम करणारे जे श्रमिक आहे हे श्रमिक या आधुनिक अशा यंत्रसामग्रीद्वारे जर उत्पादन प्रक्रियेमध्ये जर सहभाग घेत असतील तर नक्कीच गुणवत्तापूर्ण आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन या ठिकाणी होऊ शकेल आणि उत्पादनाची जी काही क्वांटिटी आहे, जी संख्या आहे, संख्यासुद्धा या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येईल। परंतु या उलट जर परिस्थिती जर असेल, उदाहरणार्थ यंत्रांची परिस्थिती म्हणजे जे काही यंत्र आहे हे यंत्र जर पारंपरिक असतील, जुनाट असतील, आलं लक्षात, त्यांचे वेळोवेळी त्यांचा मेंटेनन्स जर केला जात नसेल तर त्याचासुद्धा श्रमशक्तीवरती परिणाम होत असलेला आपल्याला आढळून येईल। म्हणजेच त्या ठिकाणी जे काही श्रमिक आहे या श्रमिकांनी कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा जर योग्य प्रकारे त्यातून उत्पादन क्वालिटी गुणवत्तापूर्ण जर उत्पादन होऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी कुठेतरी हा श्रमिकसुद्धा नाराज होऊ शकतो, कारण तो सुद्धा एक माणूसच आहे। कारण आपला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे की श्रम हे मानवी घटक आहे, तो सजीव व्यक्ती आहे, सजीव व्यक्ती आहे, ते काही यंत्र नाही आहे। कारण की त्याचा म्हणजे जे काही तो जे काम करत असतो त्या कामाचा त्याच्या आरोग्यावरती, त्याच्या मानसिकतेवरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचा रिझल्ट कशामध्ये दिसून येतो, आपल्याला कामाच्या ठिकाणी उत्पादनावरती डायरेक्ट होत असलेला आपल्याला आढळून येतो। विद्यार्थी मित्रांनो, श्रमशक्ती निर्धारित करणारा पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापनात आणि नफ्यात भागीदारी। तर असं म्हटलं जातं की व्यवस्थापनामध्ये आणि नफ्यात जर श्रमिकांना भागीदारी जर दिली तर श्रमिक हा योग्य प्रकारे आणि अतिशय मन लावून आपुलकीने काम करत असलेला आपल्याला दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, हे
हे जे काय स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट खरोखर अगदी अधोरेखित करण्यासारखं आहे. म्हणून कुठल्याही उद्योगामध्ये, कुठल्याही कारखान्यामध्ये, व्यवस्थापनामध्ये आणि नफ्यामध्ये श्रमिकांना श्रमिकांना भागीदार करून घेणं गरजेचं आहे. असं जर करून घेतलं तर तो ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी तो आपुलकीने, जिव्हाळ्याने, आपलेपणाने काम करेल आणि आणि तो उत्पादन प्रक्रियेमध्ये मन लावून जर काम त्याने केलं तर नक्कीच गुणवत्तापूर्ण उत्पादन काय होईल या ठिकाणी होत असलेलं आपल्याला आढळून येतो. त्याचप्रमाणे श्रमशक्ती निर्धारित करणारे जे घटक आहे त्याच्यामध्ये अन्य सोयीसुविधा आहे. कारण की आपणा सर्वांनाच माहिती आहे की श्रम म्हटलं की तो मानवी घटक आहे, श्रम म्हटलं की तो सजीव घटक आहे. कारण की तो गतिशील आहे, कार्यशील आहे आणि त्याच्या सहाय्याने म्हणजे तो त्याच्या जे काही त्याचे अंगभूत जे गुण आहे या अंगभूत गुणांच्या सहाय्याने तो काय करत असतो, चांगल्याच योग्य प्रकारे तो उत्पादन प्रक्रियेमध्ये तो त्याचं योगदान देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतो. आणि अशाच श्रमिकाला जर सोयीसुविधा योग्य प्रकारे जो उपलब्ध करून दिल्या, उदाहरणार्थ सोयीसुविधा कोणत्या, उदाहरणार्थ प्रवासी भत्ता असेल, त्याचप्रमाणे प्रवासी भत्ता असेल किंवा वाहतुकीच्या सोयीसुविधा जर श्रमिकांना उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे शिक्षण असेल, त्याचे जे काही मुलं बाळ असतील त्यांच्यासाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, विमा त्यांच्या कुटुंबाशी रिलेटेड जे काही इन्शुरन्स आहे ते इन्शुरन्स विमा काढून देणे, त्याच पद्धतीनं कामाच्या ठिकाणी मनोरंजनाचे जे काही करमणुकीची जी साधने ती साधने त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी उपलब्ध जर करून दिली, त्याच पद्धतीनं जर आपण पुढे जाऊन जर बघितलं तर हे जे काही वेगवेगळ्या ज्या सोयीसुविधा आहे त्या सोयीसुविधा समजा जर त्याला थकवा जर जाणवत असेल तर थोडा वेळ तो त्या ठिकाणी आराम करू शकेल. अशा ज्या काही वेगवेगळ्या सोयीसुविधा आहे या सोयीसुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी तो योग्य प्रकारे श्रमशक्तीमध्ये तो त्याचं योगदान योग्य प्रकारे देऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच या ठिकाणी श्रमशक्तीमध्ये जो काही श्रमिक आहे या श्रमिकाला योग्य अशा सोयीसुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर तो सुद्धा त्याचं आरोग्य चांगलं राहील, त्याच्या कुटुंबाला जर योग्य अशा सोयीसुविधा जर मिळाल्या तर तो नक्कीच ज्या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेमध्ये तो त्याचं योगदान देत असतो तो योगदान देताना सुद्धा तो चांगल्या प्रकारे योगदान देत असलेला आपल्याला आढळून येईल. आणि नक्कीच याचा भारतीय अर्थव्यवस्थेला, इव्हन भारतीयच नाही तर जगातील प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला या वेगवेगळ्या ज्या घटकांचा आपण आता अभ्यास केला, जे श्रमशक्ती निर्धारित करणारे ठरविणारे जे घटक आहे याच्यावरती जर फोकस केला तर नक्कीच कुठलाही देश मला वाटत नाही की तो विकसनशील राहू शकेल. लवकरात लवकर तो विकसित देशाच्या रांगेमध्ये जाण्यासाठी वेळ लागणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर श्रमशक्तीचा अर्थ आणि श्रमशक्ती ठरवणारे वेगवेगळे घटक आपण बघितले, परंतु यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे श्रमाचं महत्त्व. आलं लक्षात? कारण की आपणा सर्वांनाच माहिती आहे की श्रमाचं महत्त्व काय आहे. आलं लक्षात? परंतु आपण ते काय करतो, फक्त व्यक्त करत नाही. आलं लक्षात? परंतु हे जे काय श्रमाचं महत्त्व आहे, हे श्रमाचं महत्त्व आपल्याला काय आहे ते जाणवतं, आपल्याला ते माहिती काय आहे हे श्रमाचं महत्त्व. कारण श्रमिक म्हटलं की तो मानवी घटक आहे. उदाहरणार्थ उत्पादनाचे जे 4 महत्त्वाचे घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, याच्यामध्ये जर आपण श्रम आणि भांडवल हे 2 घटक जर पाहिले तर श्रम हा घटक हा मानवी घटक येतो आणि भांडवल हा घटक अमानवी येतो. मग या मानवी घटकामध्ये श्रमाचे जे महत्त्व आहे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण की याच्यामध्ये व्यक्ती काय करत असते, स्वतः उत्पादन कार्यामध्ये सहभाग घेत असते, स्वतः ती काय करत असते, कार्य करत असते, काम करत असते. श्रमामध्ये ती स्वतः त्या ठिकाणी कार्यशील असते आणि म्हणून काय करत असतो, या ठिकाणी उत्पादन होत असतं. म्हणून उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण श्रम नसेल तर आपण उत्पादन घेऊ शकत नाही. काळ्या दगडावरची रेषा आहे. आज जरी विकसित देश म्हणत असले की त्यांचे भांडवल प्रधान अर्थव्यवस्था आहे, परंतु या भांडवल प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही यंत्रसामग्री आहे, भांडवल प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो.
परंतु या यंत्रसामग्री रन करण्यासाठी आणि यंत्रसामग्री सुरू करण्यासाठी उत्पादन घेण्यासाठी सुद्धा कशाची गरज लागते रे? तर श्रमाची गरज लागते, श्रमिकाची गरज लागते, कामगाराची गरज लागते. म्हणून श्रमिकाचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये श्रम हा घटक श्रम हा महत्त्वाचा घटक असून त्याला कणा मानलं जातं भारतीय अर्थव्यवस्थेचा. आलं लक्षात? म्हणून श्रमाचे महत्त्व जाणून घेत असताना वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी मी तुमच्यासमोर ठेवलेले आहे. त्यामध्ये श्रमाशिवाय उत्पादन अशक्य आहे, कारण श्रम हा मानवी घटक आहे, तो सजीव आहे. आलं लक्षात? म्हणून श्रमाशिवाय उत्पादन घेता येणार नाही, कारण 100% जरी यंत्रसामग्री त्या ठिकाणी आपण आणली तरीसुद्धा ते यंत्र सुरू करण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे? तर त्या ठिकाणी श्रमिकाची गरज लागणार आहे. म्हणून श्रमाशिवाय उत्पादन घेणं काय आहे? अशक्य आहे. त्यानंतर श्रम जो आहे, दुसरा जो मुद्दा आहे श्रमाच्या महत्त्वामध्ये, त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःहून कार्यात सहभागी या ठिकाणी होत असतो. आपणा सर्वांनाच माहिती आहे की श्रमिक हा उत्पादन कार्यामध्ये स्वतः सहभागी होत असतो, स्वतः तो कार्यशील त्या ठिकाणी होत असलेला आपल्याला आढळून येतो. कारण की तो जर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं योगदान दिलं नाही, तो जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला नाही, तर आपण कुठल्याही वस्तूचं उत्पादन घेऊ शकत नाही. कारण की त्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे स्वतःहून त्या कार्यामध्ये सहभाग घेणं. आणि म्हणून आपल्याला जोहान्स यांची पुन्हा जी व्याख्या मी अगदी सुरुवातीला तुम्हाला मी सांगितली होती की व्यक्तीचं म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व्यक्तीचा जे काही स्वतः व्यक्तीने दिलेले जे योगदान आहे, योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हेच स्वतः दिलेले जे योगदान ते म्हणजे स्वतःहून कार्यामध्ये त्याचा जो सहभाग आहे, हे सहभाग म्हणजेच काय आहे? श्रमाचं महत्त्वाचं दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर उत्पादन व उपभोग दोघांमध्ये श्रमिकाचा काय असतो? श्रमाचा काय असतो? सहभाग असतो. कारण की वस्तूचं उत्पादन घ्यायचं म्हणजे त्या ठिकाणी श्रमिकाची गरज असते आणि वस्तूचं उत्पादन घेऊन जेव्हा ते मार्केटमध्ये येतं, वस्तूचं उत्पादन का घेतलं जातं रे? कारण की वस्तूचा उपभोग या ठिकाणी, उपभोग हे अंतिम सत्य आहे. आलं लक्षात? उत्पादन घेतल्यानंतर ते उत्पादन मार्केटमध्ये आणल्यानंतर उपभोग त्याचा घेतला जातो. म्हणजे या ठिकाणी श्रमिक काय करतो? वस्तूचं उत्पादन घेण्यामध्येही त्याचा सहभाग असतो आणि त्या ठिकाणी उत्पादनामध्येही त्याचा सहभाग असतो आणि दुसऱ्या बाजूने उपभोक्ता म्हणून सुद्धा उपभोक्ता म्हणून उपभोग घेण्यासाठी सुद्धा त्याचा सहभाग असतो. म्हणजे या ठिकाणी तो दुहेरी भूमिका बजावत असलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर हे जे काही श्रमिक आहे, श्रमिक राष्ट्राची मौल्यवान संपत्ती मानलं जातं. कारण की या राष्ट्राच्या मौल्यवान संपत्तीवरच देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतं. कारण की कुठलाही वस्तूचं उत्पादन घ्यायचं असेल, आलं लक्षात? त्या वस्तूच्या उत्पादन घेण्यासाठी गरज असते महत्त्वाची, ती म्हणजे श्रमिकाची गरज असते, श्रमाची गरज असते. इवन गावे असतील, शहरे असतील, वेगवेगळे जे कारखाने असतील, आलं लक्षात? वेगवेगळ्या ज्या कारखाने असतील हे उभे राहण्यासाठी कशाची गरज असते रे? तर श्रमिकाची गरज असते. आणि म्हणून राष्ट्राची मौल्यवान साधन संपत्ती म्हणून श्रमाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे, अधोरेखित आहे. आपल्याला ते मान्य करावंच लागेल. त्यानंतर जबाबदारी आणि सहकार्य. हा जो काही श्रमिक आहे, हा श्रमिक काम करण्याच्या ठिकाणी जबाबदारी घेऊन तो काय करत असतो? कार्य करत असतो. तो सजीव घटक आहे, तो मानवी घटक आहे. त्यामुळे तो एकमेकांना सहकार्य करून जबाबदारीने उत्पादन प्रक्रियेमध्ये योग्य प्रकारे काम करून गुणवत्तापूर्ण उत्पादन काय करत असतो? तो या ठिकाणी तयार करत असतो आणि त्याच्याचमुळे योग्य असं वस्तूंचं उत्पादन मार्केटमध्ये येऊन उपभोक्तासुद्धा त्याच्यामुळे काय होत असतो? खुश होत असलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे या ठिकाणी श्रमाचं जे महत्त्व आहे याच्यामध्ये जबाबदारी आणि सहकार्य हा घटकसुद्धा श्रमाच्या महत्त्वामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. त्यानंतर विकसनशील देशामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ही श्रमाची मानली जाते. कारण की विकसनशील देशामध्ये श्रमिक हा महत्त्वाचा असलेला आपल्याला आढळून येतो. कारण की विकसनशील देश म्हटलं की तो श्रमप्रधान असतो.
आणि श्रमप्रधान आणि विकसनशील देशात श्रमप्रधान मानला जातो, कारण श्रमावरतीच त्या देशाचा विकास अवलंबून असतो. म्हणून विकसनशील देशामध्ये या श्रमाची जी भूमिका आहे ही भूमिका अनन्यसाधारण आणि अधोरेखित करण्यासारखी अशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे श्रमाच्या महत्त्वामध्ये श्रमाशिवाय उत्पादन अशक्य आहे. त्याचबरोबर स्वतःहून कार्यामध्ये सहभाग घेणारा हा आपला श्रमिक असतो. श्रमशक्तीच्या सहाय्याने आपण वस्तू व सेवांचं उत्पादन घेऊ शकतो. त्याचबरोबर उत्पादन व उपभोगामध्ये दोन्ही कार्यामध्ये दुहेरी भूमिका या ठिकाणी श्रमिक निभावत असतो. त्यानंतर राष्ट्राची मौल्यवान साधनसंपत्ती म्हणून सुद्धा श्रमिक हा योग्य अशी भूमिका बजावत असतो. जबाबदारीने व सहकार्याने तो काम करत असतो आणि विकसनशील देशामध्ये श्रमिकाचं ही श्रमाची जी भूमिका आहे ही भूमिका आणि महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो काही मुद्दा आपण घेतलेला आहे MA भाग 2 आणि सेमिस्टर 4च्या अंतर्गत आपण जो काही इलेक्टिव्हचा जो पेपर आहे आपला श्रम अर्थशास्त्र, या श्रम अर्थशास्त्राचा जो काही पहिला चॅप्टर आपण बघितलेला आहे, श्रम अर्थशास्त्राची ओळख, त्याच्यामध्ये लेबर फोर्सचा आपण आज अभ्यास केलेला आहे. आणि लेबर फोर्स म्हणजे नक्की काय आलं लक्षात? लेबर फोर्स म्हणजे श्रमशक्तीचा अर्थ. त्यानंतर जोहान्सची व्याख्या आपण बघितलेली आहे, ती अतिशय साधी, सोपी आणि सुटसुटीत अशी आहे. त्यानंतर श्रमशक्तीवरती परिणाम करणारे म्हणजेच श्रमशक्ती निर्धारित करणारे म्हणजेच श्रमशक्ती ठरविणारे तीनही शब्दांचा अर्थ एकच होतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे श्रमशक्ती ठरविणारे घटक, श्रमशक्तीवर परिणाम करणारे घटक आणि श्रमशक्ती निर्धारित करणारे घटक. आणि श्रमशक्तीचा जे काही महत्त्व, हा जो काही आपण सखोलपणे अभ्यास केला, याच्यावरती मी तुम्हाला आज असाइनमेंट देणार आहे. ज्या असाइनमेंटचं नाव आहे श्रमशक्ती म्हणजे काय, श्रमशक्ती निर्धारित करणारे घटक सांगून श्रमाचे महत्त्व स्पष्ट करा. ही जी काही असाइनमेंट आहे आजच्या टॉपिकवरती, आजच्या आपल्या लेक्चरवरती झालेली, ती तुम्ही सखोलपणे ती तुम्ही व्यवस्थितपणे हे लेक्चर ऐकून ती व्यवस्थितपणे ही असाइनमेंट कंप्लीट करायची आहे. आणि मी जे तुम्हाला या ठिकाणी माझा मेल ID जो दिलेला आहे jadhav.rekha@mvpsvktcollege.ac.in याला तुम्ही PDF तयार करून मला तुम्ही काय करायचे आहे, मेल करायचे आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला गुगल क्लासरूमसुद्धा या ठिकाणी शेअर केलेला आहे. गुगल क्लासरूमचा कोड मी तुम्हाला शेअर केलेला आहे. तुम्ही ती PDF या गुगल क्लासरूमला हा कोड ओपन करून तुम्ही त्या गुगल क्लासरूमला मला पाठवली तरीसुद्धा चालणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण 3 गोष्टी अभ्यासलो. तो म्हणजे एक आहे श्रमशक्ती म्हणजे काय, श्रमशक्ती निर्धारित करणारे घटक कोणते आणि श्रमाचे महत्त्व म्हणजे काय, याचा आपण सखोलपणे आज आपण अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याचा पुढील जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत की ज्याचं नाव आहे भारतातील बेकारी. याच्याविषयी सखोलपणे माहिती आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. तोपर्यंत चांगला अभ्यास करा आणि असाइनमेंट लिहून तुम्ही मला काय करायची आहे ती मेल ID माझ्या मेल IDवरती तुम्ही सेंड करायची आहे किंवा गुगल क्लासरूमला मला सेंड केली तरीसुद्धा चालेल. खूप खूप अभ्यास करा. विश यू ऑल दी बेस्ट. धन्यवाद.